साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू आहे त्यांचाच उमेदवार तिथं उभा राहील। कदाचित त्यांना तिथून संधी मिळणार नाही या हेतूतून स्वतःचा विचार आणि राजकीय भवितव्याचा विचार करत त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। पण विचार सोडून फक्त एखाद्या पदासाठी जर कुणी जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही, कारण का आज खऱ्या अर्थाने विचाराला ताकद देण्याची जरूरत आहे आणि ती ताकद अजून निर्णय त्यांनी घेतला नसला तरी कदाचित असं आपण अपेक्षित करूया की ते दुसऱ्या पक्षाला कुठेही जॉईन न होता जे काँग्रेस विचार आहे त्यालाच ते ताकद देत राहते। आता थोड्या वेळापूर्वी तुमच्यासोबत मान्य होते माजी आमदार आहेत, शिवसेनाचे नेते होते, काँग्रेसचे पण आमदार होते, आता तुमच्यासोबत भविष्यात काय सोलापूर दक्षिण मधनं काय म्हणजे राष्ट्रवादीकडनं काय उमेदवारी तुमच्या जर कुठं भेटलो ते जर बघितलं तर क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटलो, मैदानात खेळाच्या मैदानात खास करून राजकारण होऊ नये केलं नाही पाहिजे असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही, तिथं फक्त क्रिकेट आणि सामाजिक विषयासाठी आम्ही भेटलो, राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही। राज्यामध्ये जो रुग्णवाहिका महाघोटाळा आहे तो 8,000 कोटींचा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये कुठलाही विभाग जर तुम्ही घेतला तर त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। आरोग्य विभागामध्ये हा जो 8,000 कोटीचा रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो तर असेलच, कारण का विरोधी पक्ष नेता त्याच्यावर बोलत आहेत। पण त्याच्या आधी जे काही हॉस्पिटल चालवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रकारचा करार हा राज्य सरकार दरवर्षीचे 60 कोटीपर्यंत करत होती। फायनान्स मिनिस्ट्रीला न सांगता तो करार हा 60 कोटीवरनं कुठेतरी 600 कोटी वर्षाला देण्यात आला होता। फायनान्स मिनिस्ट्रीला ते माहीत होतं नाही का नव्हतं माहिती ते आपल्याला सांगता येणार नाही, पण आम्हाला जे कळाले फायनान्स मिनिस्टरला न सांगता त्या विभागाला विश्वासात न घेता नाही तर महत्व न देता आरोग्य विभागाने स्वतःच्या पातळीवर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट काढला होता। आम्ही मुद्दा तो अधिवेशनामध्ये मीडियासमोर मांडल्यानंतर त्याच्याच बरोबर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये घेतला तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला होता। म्हणजे आरोग्य विभागामध्ये लोकांना सेवा देण्यापेक्षा पैसे आपल्याला कसे काढता येतील, भ्रष्टाचार कसा करतायत, तिथे असणारे नेते व तिथे असणारे अधिकारी तो प्रयत्न करत आहेत असं आमचं साफ म्हणणं आहे। थंडीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज गरिबांसाठी शासकीय दवाखान्यामध्ये खोकल्याची औषधं असावी, पण आम्हाला असं कळतंय की आता ती औषधं नाहीत आणि मार्च अखेरीसपर्यंत येणार नाही। म्हणजे खोकला जेव्हा संपेल आणि उन्हाळा जेव्हा चालू होईल तेव्हा खोकल्याची औषधं ही शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होतील। तसंच आयर्न, कॅल्शियम, ज्या प्रेग्नेंट महिलांना लागणारी औषधं आहेत, लहान मुलांना लागणारी औषध ती सुद्धा आज या महाराष्ट्रामध्ये नाही। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे, पण योग्य असं नियोजन नसल्यामुळे सामान्य लोकांना आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणी सुद्धा सोसाव्या लागत आहेत। दादा तुम्ही आरोग्य विभागात भ्रष्टाचार सुद्धा करताय, पण दुसरीकडे आरोग्य मंत्री महाआरोग्य शिबिर घेण्यामध्ये व्यस्त आहे, इथं कुठली औषधं तुम्ही पडत नाही, रुग्णालयात औषधं तुम्ही पडतात, नेमकं काय? कारण आमदार प्रदीप शिंदे म्हणतात की औषधं तिथं घेऊन दिली जातात, नेमकं काय सुद्धा जे मंत्री आहेत नाहीतर जेव्हा एखादं आरोग्य शिबिर केलं जातं तेव्हा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं। एक तर जिथं त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे नाहीतर त्यांचा जो मतदारसंघ आहे तिथंच ते घेतलं जात असावं, आणि ते जेव्हा घेतलं जातं तेव्हा इतर जिल्ह्यातून औषधं हे तिथं ट्रान्सफर केली जातात, अधिकारी ट्रान्सफर केले जातात आणि काही 1-2 दिवस त्या आरोग्य शिबिर घेतलं जातं, ज्या काही गोळ्या त्या दिल्या जातात। पण मग त्याच्यात होतं असं की एका आरोग्य शिबिरावर लक्ष देत असताना इतर ठिकाणाहून जेव्हा औषधं शिफ्ट केली जातात तर जिथून औषधं दिली जातात तिथे मोठ्या प्रमाणात तुटवडा होतो। त्यामुळे आरोग्य शिबिर जेव्हा केव्हा कोणी घेतं तेव्हा तिथं वेगळी औषधं देणं फार महत्वाचं आहे। आणि आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेला
फक्त तुम्हाला तुम्हाला ते तुम्ही त्यांना भेटता वगैरे किंवा त्यांच्या सल्ला देता वगैरे असं त्यांचं एकंदरीत मत पडलंय. यापूर्वी सुद्धा त्यांनी 2 वेळा असा आरोप केला होता. आपलं काय उत्तर आहे त्याला? भुजबळ साहेब 2 दिवसापूर्वी मोदी साहेबांच्या व्यासपीठावर बसले होते. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री दोन्ही भुजबळ साहेब तिथं होते. खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसंच धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण हा जर सोडवायचा असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती जशी EWS कोटाच्या बाबतीत केंद्र सरकारने केली पार्लमेंटमध्ये, तशीच घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल 50% पुढे जाण्यासाठी. तुम्ही जर बघितलं कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की हे जे कुटुंब फोडणारं सरकार आहे भाजपचं, हे जे काय पार्टी फोडणारं सरकार आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा पैसा व ताकद घालवणारं सरकार मोदी साहेबांसमोर आरक्षणाच्या बाबतीत असुद्धा काढण्याचा त्यांना तिथं धाडस झालं नाही. याच्यावरून समजून घ्या की ही जी लोक आहेत फक्त राजकारण करतात. आणि भुजबळ साहेब तिथं स्टेजवर असताना तिथं तुम्ही बोलत नाही, पण स्टेजवर उतरल्यानंतर जेव्हा रोडवर तुम्ही येता, तुम्ही मंत्री आहात ते विसरून जाता आणि तुम्ही मोठी मोठी भाषणं तिथं करता, ज्याच्यामुळे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करणे थांबवा. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी तुम्ही थांबवा. कालच्याच दिवशी रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं, ज्याच्यामध्ये दुर्दैवाने ओबीसी समाजाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे, त्याचा निषेध आम्ही करतो. पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये, तसंच भुजबळ साहेबांमध्ये, अजितदादा मित्र परिवाराचा जो काही गट आहे व एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, त्यांच्यामध्ये हिंमत आहे का बाबा रामदेव बाबांच्या बाबतीत निषेध करण्याची? हे आपल्या सर्वांना येत्या काळात बघावं लागेल. दादा, आमदार अपात्रतेच्या निकालाकडे कसं पाहता तुम्ही? संविधानाला धरून नाही, त्यामुळे काही प्रमाणात आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की भाजप वेळ आणि काळ हे आपल्याला बघावं लागेल. पण काही झालं तरी सिंपती ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने आहे. लोक ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने, आणि आमच्याबद्दल सुद्धा जेव्हा चर्चा होईल आणि तिथं निर्णय एखादा घेतला जाईल तो संविधानाच्या विरोधात, तेव्हा सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने आज जे लोक आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढच झाल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनी आज सकाळीच म्हटलेलं आहे की अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे या दोघांनी स्वतःमध्ये हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करावा. दिल्लीमधल्या अनवारस 2 बापांच्या जीवावरती जे काही खेळात आलंय त्या करू नये, कसं बघता या स्टेटमेंट? मी एकच म्हणेल की ते जे काही अतिरिक्त संजय राऊत साहेब बोललेले आहेत त्या खोलामध्ये न जाता खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर त्यांनी वेगळा पक्ष काढावा. दादा, सोलापुरातले कार्यकर्ते तुमच्या सोबत नेहमी असायचे, नजीब शेख म्हणून आहेत. साहेबांनी त्यांच्या मागच्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्या पाठीवर थाप सुद्धा टाकलेली होती. अध्यक्षपदावरून दुसऱ्याला अध्यक्षपद गेलं, त्यामुळे ते नाराज झालेत का? तुमच्या सोबत आता नाही आहेत आणि सध्या ते काँग्रेसच्या फलक लावतायत जागोजागी स्वतःचा फोटो लावून. फलक लावत असतील तर काँग्रेसचाच लावतायत, ही चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत. एखादा कार्यकर्ता कधी कधी नाराज होतो, शेवटी पदासाठी जर कधी नाराज होत असेल तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण एक चांगली गोष्ट नाराज होऊन त्यांनी विचार नाही बदलले. नाही तर इथं काही लोक नाराज होऊन विचार बदलण्याची प्रथा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर माझं एकच मत आहे की ठीक आहे, नाराज असतील, आम्ही नाराजगी काढण्याचा प्रयत्न करू, पण नाराज असले तरी काँग्रेसकडेच गेलेत, अजितदादा मित्रमंडळ नाही बीजेपीकडे गेले नाही, ती चांगली गोष्ट. ते जे ओएसडी आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे ओएसडी आहेत. कौस्तुभ दवसे त्यांचं नाव आहे. 2014 ते 19 मध्ये ते IT विभागाचे प्रमुख होते. त्यावेळेस त्यांनी केलं असं मी म्हणणार नाही, पण भाजपच्या काळामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता व्यापम सारखा, आणि व्यापमचा घोटाळा ज्या कंपनी केला त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट हे भाजपने त्यावेळेस दिलं होतं. गरिबाच्या पोरांकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा घेतला गेला होता, त्यात घोटाळा झालेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तलाठी भरतीपासून कुठलीही भरती तुम्ही काढा, नाही तर महाज्योतीची पण भरती आता जी काही सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे झालेले आपण सर्वांनी बघितलेले आहेत. आता भाजप आल्यानंतरच घोटाळे हे मुलांच्या परीक्षेच्या बाबतीत आणि भरतीच्या बाबतीत का होतात, खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. कौस्तुभ दवसेंच्या बाबतीत जे काही पुरावे मी दिलेले आहेत त्याच्यावर त्यांचं ऑफिशियल जेव्हा स्टेटमेंट येईल त्यानंतर माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत
ते मी पुढच्या 2 दिवसामध्ये ते देऊ शकतो जर ऑफिशियल स्टेटमेंट हे भाजपकडनं नाही तर पक्षाकडनं आलं तर. राज्यभरात आज महायुतीचे महामेळावे होतात. महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीने मेळावे घेतले जाणार आहे आणि प्रचाराचा अजेंडा अजूनही महायुतीचा समोर आला नाही. ते अजेंडा आमचा थोडा वेगळा नसणारच आहे, कारण का आम्ही नेहमी एका चांगल्या विचाराचा आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे आपण पुरोगामी विचाराच्या बाजूने राहिलेलो आहोत, विकासाच्या बाजूने राहिलेलो आहोत. महायुतीला पर्याय राहिला नाही, कारण महायुतीला हे माहिती की लोक त्यांच्या बाजूने राहिले नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक क्षमता आणि ताकद खूप मोठी आहे. त्यांच्याकडे वेगळ्या शक्ती सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी एक आत्मविश्वास जास्त आहे. आम्ही लवकरच महाविकास आघाडीच्या मोठ्या सभा विविध ठिकाणी घेऊ. काही छोट्या असतील आणि काही मोठ्या असतील, पण येत्या काळामध्ये आपल्याला त्या सगळ्या बघायला मिळतील. सोलापूर लोकसभेमध्ये आपण दावा सांगितलेला होता की कार्यकर्त्यांची सोलापूर लोकसभेवर मी दावा सांगितला नव्हता. फक्त एकच आहे की आदरणीय पवार साहेबांनी नेहमी सांगितले की कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. कार्यकर्त्यांना जेव्हा आपण विश्वासात घेतो तेव्हा त्यांचं मत ते तिथं व्यक्त करत असतात. ते मत व्यक्त केल्यानंतर ते पुढे जाऊन जे आपले पार्टी अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आहेत, तसंच आदरणीय पवार साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत आपण घेऊन जात असतो. त्यानंतर मग हे सीट तसं काँग्रेसचं असल्यामुळे मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित बसून त्याच्यावर जो निर्णय घेतात तो आम्हाला पाळावा लागतो. त्यामुळे आता